आज आपण कॅरेटीन ट्रीटमेंट कशी करायची ते स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। अगदी सोप्या भाषेत आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला समजेल याच प्रकारे मी तुम्हाला आज कॅरेटीन ट्रीटमेंट शिकवणार आहे। सगळ्यात आपल्याला आधी कॅरेटीन शॅम्पूने हेअर वॉश करून घ्यायचे आहे। इथे माझ्याकडे केटी प्रोफेशनलचे किट आहे, कॅरेटीन किट, त्याचाच हा शॅम्पू आहे। शॅम्पू केल्यानंतर आपल्याला केस सुकवून घ्यायचे आहेत, म्हणजे कोल्ड, मीडियम, हॉट अशा प्रकारे ड्रायरने आपल्याला केस सुकवायचे आहेत। कोल्ड का करायचं? कारण गार पाण्याने आपण जेव्हा केस धुतो त्याच्यानंतर लगेच गरम हीट आपल्या केसांना नको आहे, म्हणून आधी थंड वाफेने केसांना सुकवून घ्यायचे, त्याच्यानंतर मीडियम हीटने आपल्याला केसांना सुकवून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्याला हॉट ड्रायरने आपल्याला केस सुकवून पूर्ण ड्राय करायचे आहे। अशा पद्धतीने तुम्ही व्हिडिओ बघून तुम्हाला समजेल। एकदम सोप्या आणि साध्या सरळ भाषेत मी तुम्हाला आज कॅरेटीन ट्रीटमेंट शिकवणार आहे, काही अवघड नाही आहे। पूर्ण केस आपल्याला 100% ड्राय करून घ्यायचे आहेत। आणि इथे जर तुमचे केस खूप मॅगी हेअर्स असतील तर तुम्हाला इथे आयनिंग करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला केटी प्रोफेशनलचंच कॅरेटीन क्रीम घ्यायचं आहे। त्याच्यानंतर केसांचे 4 सेक्शन करून घेऊन आपल्याला क्रीम ॲप्लिकेशन करायची आहे। इथे क्लायंटचे केस जास्त वेवी म्हणजेच मॅगी हेअर्स नव्हते, म्हणून आपण डायरेक्ट क्रीम अप्लाय केलेली आहे। जर इथे केस वेवी असते किंवा मॅगी हेअर्स असते किंवा खूप वाकडे तिकडे केस असते तर आपण इथे आयनिंग करून घेतले असते, पण आता सध्या त्याची गरज नाही। आयनिंग का करायचे? कारण आपण जेव्हा क्रीम लावतो त्यावेळेस ती क्रीम एकसारखी सगळीकडे लागली पाहिजे, त्यामुळे आपल्याला आयनिंग करून घ्यायचे। अशा पद्धतीने आपल्याला 15 ते 20 मिनिटात पूर्ण केसांना कॅरेटीन क्रीम ॲप्लिकेशन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला 30 ते 35 मिनिटं थांबायचे आहे। आपल्याला केसांना क्लिंग फिल्म पेपर ॲप्लिकेशन करायचं आहे। व्हिडिओत बघून तुम्हाला समजेल। पूर्ण केसांना आपल्याला वरूनपासून ते खालपर्यंत पूर्ण क्लिंग फिल्म पेपर गुंडाळून घ्यायचा आहे, जेणेकरून ते सगळं केस झाकले जातील। अशा प्रकारे याने केसांमध्ये हीट तयार होते आणि ओरिजिनल ऑक्सिजन केसांना मिळतो। आपण इथे प्रोटीन केसांना पुरवण्याचं काम करत आहोत, त्यामुळे ही स्टेप कंपल्सरी आहे। 30 ते 35 मिनिटं आपल्याला असेच ठेवायचं आहे। 30 ते 35 मिनिटानंतर हे क्लिंग फिल्म पेपर जो गुंडाळलेला होता तो काढून टाकायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ब्लास्ट ड्राय करायचं आहे। ब्लास्ट ड्राय म्हणजे काय? तर कोल्ड, मीडियम, हॉट असं आपल्याला ड्रायरने हीट द्यायची आहे। सगळ्यात आधी कोल्ड ड्रायरने आपल्याला केस सगळे सुकवून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर आपल्याला मीडियम आणि हॉट ड्रायरने सुकवायचे आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला वॉश न करताच आपल्याला त्या क्रीमवरच आयनिंग मशीनने आयनिंग करून घ्यायचे आहे। पूर्ण छोटे छोटे पातळ सेक्शन घ्यायचे आहे आणि फायनल रिझल्ट तुम्ही बघू शकता। अशा प्रकारे साध्या सरळ सोप्या भाषेत आज आपण कॅरेटीन ट्रीटमेंट बघितलेली आहे। जर तुम्हाला समजली नसेल तर मला कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जे काय नवीन व्हिडिओ आहे ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील।